Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये जोरदार संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। भाजपने सुरुवातीला 20, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 1 अशा 24 ठिकाणी उमेदवार जाहीर केले आणि त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार जाहीर केलेत। आता उरलेल्या काही जागांवरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच असल्याचं चित्र सुरू आहे। एका ठिकाणी ज्या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केला त्या उमेदवाराचं तिकीट आता कापलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली। त्यांचा पत्ता कट होण्याचं आपल्याला समजतंय। आता 2 ठिकाणी अद्याप शिवसेनेने उमेदवार जाहीर केलेले नाहीत आणि एका ठिकाणी उमेदवार जाहीर केले। अशा 3 ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचं जे तिकीट आहे त्या खासदारांचं तिकीट कापून तिथं नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आणि ही चर्चा ज्यावेळेस माध्यमांमधून समोर आली त्याच वेळेस तिथल्या खासदारांनी थेट मुंबईत धाव घेतली आणि मुंबईत धाव घेऊन कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मार्फत पक्षश्रेष्ठींकडे त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे। एक प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। त्या जागा नेमक्या कुठल्या आहेत आणि शिवसेनेच्या कुठल्या खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा होते की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा आहेत। तिथून शिवसेना शिंदे गटाकडून सध्याचे मंत्री सरकारमधील संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। असं असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेनेकडून संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि असं असलं तरी सुद्धा अद्याप तिथे शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरलेला नाहीये। आता विद्यमान खासदार तिथे भावना गवळी आहेत ज्या शिंदेंच्या शिवसेनेचेच आहेत, परंतु त्यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा। आता ती चर्चा का सुरू आहे आणि त्यानंतर भावना गवळी हे धावत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। काही महिन्यांपूर्वी भावना गवळी यांच्या एका साखर कारखान्याची जी आहे ती आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास झाला होता, चौकशी झाली होती आणि त्याच प्रकरणात त्यांच्या एका पीएला सुद्धा अटक करण्यात आली होती। आणि भाजपचे जे अंतर्गत सर्वे त्या सर्वेमध्ये यवतमाळ वाशिमच्या जागा ही डेंजर झोनमध्ये असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे आता यवतमाळ वाशिम मधून शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्या उमेदवाराचा शोध सुरू करण्यात आला आणि त्यामुळेच संजय राठोड यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण ज्यावेळेस शिवसेना फुटलेली नव्हती, ज्यावेळेस युनायटेड शिवसेना होती त्यावेळेस समृद्धीचं काम सुरू होतं आणि यवतमाळ वाशिम जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचा जवळपास 35 ते 36 किलोमीटरचा महामार्ग येतो आणि या कामामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप, कंत्राटदारांना दमदाटी केल्याचा आरोप, त्यांना पैसे मागितल्याचा आरोप हा भावना गवळी यांच्यावर करण्यात आला होता। आणि त्याचबरोबर नितीन गडकरी यांचं जे केंद्रीय रस्ते परिवहन खातं आहे या खात्यामध्ये सुद्धा भावना गवळींनी हस्तक्षेप केल्याचा ढवळाढवळ केल्याचा आरोप करण्यात आला होता। आणि याच प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, भावना गवळी यांची तक्रार केली होती ज्यावेळी शिवसेनेत बंड झालेलं नव्हतं। हे प्रकरण आता कुठेतरी भावना गवळी यांना अंगलट आणण्याची शक्यता आहे। याच प्रकरणामुळे भाजपच्या शीर्ष नेत्यांनी सुद्धा यवतमाळ वाशिम मध्ये उमेदवार बदलण्याचा जो निर्णय घेतल्याचं अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। आता असं असलं तरी सुद्धा भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि यावर मुख्यमंत्र्यांनी जी सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळाली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्या यवतमाळमधून थेट नागपुरात दाखल झाल्या। नागपुरात आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। 40 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। यवतमाळ वाशिममध्ये तिकीट मिळवण्यासंदर्भात सुद्धा गवळींनी फडणवीसांची चर्चा केली। या बैठकीचा तपशील अद्याप समोर आलेला नाहीये, परंतु आता भावना गवळी यांचा पत्ता कट होणार का आणि त्यावरून आता शिंदेचे खासदार जे आहेत भावना गवळी यांची धावाधाव सुरू झाली। आता यवतमाळ वाशिम बद्दल आपण बोललो आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी जागा आहे शिंदेच्या शिवसेनेची, ती आहे हिंगोली लोकसभेची। आता हिंगोली लोकसभेमधून जे शिवसेनेचे हेमंत पाटील हे खासदार आहेत आणि त्यांना शिवसेनेकडून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले। आता भावना गवळींची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये, परंतु हेमंत पाटील यांना शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली। काही दिवसांपूर्वी जे 8 जागांची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली त्या 8 नावांमध्ये हेमंत पाटील यांचं नाव आहे। आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून नागेश राव आष्टीकर यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली। म्हणजे नागेश आष्टीकर आणि हेमंत पाटील या दोघांमध्ये लढत होणार असल्याचं आता चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। परंतु दोन्ही उमेदवार हे नांदेडमधील आहेत, ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातले नाहीयेत। त्यामुळं या दोन्ही उमेदवारांच्या नावांना मतदारांनी आक्षेप घेतलाय, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आक्षेप घेतलाय आणि बाहेरचा उमेदवार असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि या मुद्द्याला वरून महायुतीमध्ये आता रस्सीखेच सुरू झालंय। त्यामुळं भाजपने जी बैठक घेतली होती हिंगोली लोकसभेमध्ये त्यामध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आणि त्यानंतर
भाजपचे जे आमदार आहेत तानाजी मुटकुळे आणि भाजपचे उपाध्यक्ष राज्याचे गणेश घुगे हे मुंबईत दाखल झाले आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवत रामदास पाटील सोमठाणकर जे पूर्वी शासकीय अधिकारी राहिलेले आहेत त्यांना उमेदवारी देण्यावरती त्यांची चर्चा झाली, त्यांच्या उमेदवारीची त्यांनी मागणी केली आणि ज्यावेळेस ही माहिती समोर आली त्यावेळेस हेमंत पाटील हे सुद्धा लगोलग मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ते दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि आज सकाळी हिंगोलीतून जवळपास 100 ते 150 गाड्या 200 गाड्या या मुंबईच्या दिशेने निघाल्यात, ज्यामध्ये हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हेमंत पाटील हे मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता भाजपने जर हेमंत पाटलांना उमेदवारी कायम राहिली, त्यांचं तिकीट जर कापलं गेलं नाही तर आम्ही निवडणुकीत काम करणार नाही असा काहीसा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेला दिला आणि त्यानंतर सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारचा इशारा हा भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. आणि ज्या वेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली होती हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यावेळेस हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध करताना भाजप कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की त्यांनी खुर्च्या उचलल्या, घोषणाबाजी केली, हेमंत पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि तिथून भाजपचाच उमेदवार लढवला गेला पाहिजे अशी काहीशी गोष्ट त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं हेमंत पाटील आणि भावना गवळी या 2 उमेदवारांसोबत तिसरा नाव आपल्या चर्चेत येतं ते म्हणजे नाशिक लोकसभा. नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची गेल्या काही महिन्यापासून चर्चा आहे आणि तिथे शांतिगिरी महाराज जे वेरूळ मठाचे मठाधिपती आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. भाजपकडून केदार आहेर आणि दिनकर पाटील या 2 नावांची चर्चा सुरू आहे आणि तिकीट कापलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर हेमंत गोडसे हे तातडीने मुंबईत दाखल झाले. त्यांनी काही दिवस चर्चा सुद्धा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि त्यानंतर लगेचच नाशिकमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते जे हेमंत गोडसे यांचे समर्थक मानले जातात ते सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. गोडसे समर्थक थेट मुंबईत वर्षा बंगल्यावर दाखल झाले आणि त्यांनी एक प्रकारे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आणि हेमंत गोडसे यांनाच तिकीट मिळावं अशी काहीशी मागणी केल्याचं पाहायला मिळालं. परंतु आता या बातमीत ट्विस्ट कसा आलाय तर तो राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याचं कारण असं आहे की जी सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार भाजपच्या शीर्ष नेत्यांनी महायुतीतील नेत्यांना फोन करून सांगितलंय की हे छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेतून उतरण्यात यावं. छगन भुजबळ मागच्या काही दिवसांपासून सातत्याने जी ओबीसी आरक्षणाबाबत मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका घेत आहे त्यामुळे कदाचित त्यांना लोकसभेवरून लढवण्यात यावं अशा सूचना शीर्ष नेत्यांनी केल्याचं आपल्याला समजतं. त्याचबरोबर भाजप आणि राष्ट्रवादीचा हेमंत गोडसे यांना विरोध असल्याचं समजतं आणि दुसरीकडे अँटी इन्कम्बसी या प्रकरणावरून हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता आहे आणि यामुळे हेमंत गोडसे यांच्यासोबत शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते मुंबईत येत आहेत, मुख्यमंत्र्यांवर एक प्रकारे दबाव निर्माण करायचा प्रयत्न करतात. तर हे 3 खासदार जे आहेत ते यांची धावाधाव सुरू झालेली आहे. ते मुंबईत येत आहेत, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतायत. तिकीट कापलं जाणार असल्याची भीती या 3 खासदारांना आहे. त्यामध्ये भावना गवळी आहेत, ते मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर त्या नागपुरात देवेंद्र फडणवीस यांना भेटलेत. हेमंत पाटील जे हिंगोलीचे खासदार आहेत ते आता मुंबईत दाखल झाले, त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्या मागोमाग मुंबईत येत आहेत आणि हेमंत गोडसे जे नाशिकचे खासदार आहेत ते सुद्धा आता मुंबईत दाखल झाले आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मुंबईत दाखल होत आहेत. तर या 3 जागांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुठल्या सीटवरून कुणाला उमेदवारी मिळेल? भाजप आणि शिवसेना यांच्या संघर्षात नेमका कुणाचा फायदा होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.